तुमचं घर मोडकळीस आलंय, धोकादायक ठरवलं गेलंय आणि तुम्ही वाट पाहताय पुनर्विकासाची. पण प्रशासनाच्या गोंधळामुळे तुमचं स्वप्न अजूनही अडकलंय. पण आता मुंबई उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक आदेश दिला आहे, ज्यामुळे म्हाडाच्या मनमानीला चपराक बसली आहे. मुंबईतील धोकादायक उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी दूर करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने म्हाडा कायद्यातील दुरुस्तीद्वारे 2 डिसेंबर 2022 पासून रहिवाशांनाच प्रकल्प राबवता येईल असा मार्ग खुला केला. मात्र कायदा दुरुस्तीद्वारे मिळालेल्या अधिकारांचा म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून मनमानी व अवैध वापर होत असल्याचं पाहून मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महत्वाचा आदेश दिला. त्यामुळे राज्य सरकार आणि म्हाडाला मोठा झटका बसला आहे. हा आदेश नेमका काय आहे आणि तुमच्यासारख्या रहिवाशांवरती त्याचा काय परिणाम होईल हे आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा. उपकर प्राप्त इमारती म्हणजे काय? मुंबईत 1969 पूर्वी भाडे किंवा पागडी तत्वावरती उभारलेल्या जुन्या इमारतींना उपकर प्राप्त इमारती म्हणतात. रहिवासी या इमारतीच्या दुरुस्तीसाठी म्हाडाला नाममात्र उपकर भरत होते. म्हाडा काही प्रमाणात निधी देत असले तरी खर्चावर मर्यादा होती. मर्यादेबाहेर दुरुस्तीचा खर्च जात असल्यास इमारत मालक व रहिवाशांकडून अतिरिक्त खर्च वसूल केला जात असे. या इमारती अ, ब आणि क अशी 3 गटात विभागणी करण्यात आली आहे. 1940 पूर्वीच्या इमारती अ गटात, तर 1940 ते 1950 या काळातील इमारती ब गटात आणि 1951 ते 1969 या काळातील इमारती क गटात येतात. नेमका विवाद काय आहे? राज्य सरकारने 2022 मध्ये म्हाडा कायद्यात बदल करून रहिवाशांनाच पुनर्विकास हाती घेण्याचा अधिकार दिला. पण याच अधिकाराचा गैरवापर करत म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांनी 935 रहिवाशांना बेकायदेशीर नोटिसा पाठवल्या. या नोटिसा देताना ना इमारत धोकादायक जाहीर करण्यात आली होती, ना कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती. मोक्याच्या ठिकाणावरील जागेचा पुनर्विकास करण्यामागच्या म्हाडाच्या हेतूवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायालयाने ही बेबंदशाही चालू देणार नाही असा इशारा म्हाडाला दिला. बेकायदेशीरपणे बजावलेल्या 935 नोटिशींची छाननी करण्यासाठी न्यायालयाने उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे.पी. देवधर यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमली. तर कायदा काय आहे? महापालिका कायद्याच्या कलम 354 अन्वये मुंबई महापालिकेने किंवा म्हाडाच्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून इमारत धोकादायक जाहीर झाली तर त्याविषयीच्या नोटिसीनंतर 3 महिन्यांच्या आत इमारत मालकाचे पुनर्विकास प्रकल्प हाती घेणे बंधनकारक आहे. तसे झाले नाही तर किमान 51% रहिवाशांच्या संमतीसह पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्ताव देण्यासाठी इमारत मालकाला 6 महिन्यांची नोटीस द्यायची. त्या कालावधीतही त्यांनी काही नाही केले तर रहिवासी किंवा भाडेकरूंच्या प्रास्ताविक सहकारी गृहनिर्माण संस्थेला 51% रहिवाशांच्या संमतीने स्वतः प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव देता येईल, असे कलम 69 अ द्वारे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. यावर न्यायालयाचं म्हणणं काय आहे? म्हाडा कायद्यानुसार मुंबई महापालिकेने म्हाडाच्या सक्षम प्राधिकरणाने किंवा अन्य सक्षम प्राधिकरणाने इतर धोकादायक इमारत असल्याचे जाहीर केल्यानंतरच म्हाडा 69 अ अंतर्गत इमारतीतील रहिवाशांना नोटीस बजावते. मात्र या बंधनकारक तरतुदीचे पालन न करताच म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांनी 935 रहिवाशांना नोटीसी अंतर्गत पुनर्विकास संदर्भात नोटीस बजावली. न्यायालयाने त्याची गांभीर्याने दखल घेत म्हटलं की मुंबईतील मोक्याच्या जागेवरती उभ्या असलेल्या उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास करण्यात विकासकांना फार मोठा फायदा होतो. म्हाडाच्या अधिकाऱ्यांमार्फत कायद्याचा कोण गैरवापर करत आहेत हे ओळखणे फार कठीण नाही. कायदेशीर यंत्रणांचा अशुद्ध हेतूंसाठी आणि प्रचंड आर्थिक लाभ मिळवण्यासाठी होणारा वापर ही चिंता निर्माण करणारी बाब आहे. या प्रकरणावरती न्यायालयाने महत्वाचे निर्देश काय दिलेत ते पाहूयात. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जे.पी. देवधर व निवृत्त प्रधान जिल्हा न्यायाधीश विलास डोंगरे यांच्या समितीने 69 अ अंतर्गत बजावण्यात आलेल्या 935 नोटिसींची छाननी करावी. तसेच मागे घेण्यात आलेल्या नोटिसीही विचारात घ्याव्यात. कोण्या अधिकाऱ्याची काय भूमिका आहे हे आणि त्यांचा हेतू काय आहे हे तपासावे. त्याशिवाय मंडळाच्या उपाध्यक्षांनी 5 डिसेंबर 2024 रोजी जारी केलेल्या एसओपीचा हेतू तपासावा. बजावलेल्या नोटिसांवरती पुढे कारवाई करू नका. तसेच समिती 6 महिन्यात अहवाल सादर करेल हे निर्देश दिलेले आहेत. यामध्ये म्हाडाने कबूल केलं आहे की म्हाडाने स्वतःच्या प्रतिज्ञापत्रात कबूल केलं आहे की कायदेशीर प्रक्रिया न पाळताच नोटिसा बजावल्या, त्यातही काही नोटिसा पाठवून मग मागे घेण्यात आल्या. ही बाब न्यायालयाने विशेषत्वाने नोंदवली. एकूणच काय तर म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून मनमानी अधिकारांचा अवैध वापर होत असल्याचे पाहून मुंबई हायकोर्टाने उपकर प्राप्त इमारती पुनर्विकासाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. हा निकाल केवळ एका विभागासाठी नाही तर संपूर्ण मुंबईतील रहिवाशांसाठी महत्वाचा आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास कोणतीही संस्था सुटू शकत नाही हेच यातून स्पष्ट होत आहे. तुमचं मत काय? म्हाडाच्या या वर्तनाला माफ केलं पाहिजे का की कारवाई झालीच पाहिजे? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ट्रेंडी गप्पाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.